गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था, तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। तुम्ही बघत होतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 तारखेला हैदराबादहून देशाला संबोधित करताना ज्या 7 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, जे आवाहन केलं, त्यामध्ये सोने खरेदी किमान वर्षभर करू नका असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। बाकीच्या सगळ्या मुद्द्यांपेक्षाही जास्त आज आपण या मुद्द्यावर बोलणार आहोत। इंधनाचा विषय आहे, याशिवाय काटकसर कशी करावी याबद्दल त्यांनी सांगितलं। एकंदरच जागतिक परिस्थिती बघता युद्धाचे ढग आहेत आणि त्याचे परिणाम इंधनाच्या किमतींवर होऊ शकतात। त्यांनी तेलाबद्दल सांगितलं, रासायनिक खतं न वापरता ऑर्गॅनिक खतांबद्दल सांगितलं। ज्या 7 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्यापैकी सोनं हा भारतीयांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय आहे। बरं, यापूर्वी पंतप्रधानांनी सोनं खरेदी करू नका असं सांगितलं नाही का, तर बऱ्याचदा सांगितलेलं आहे। तर या सगळ्याच बद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर उदयजी निरगुडकर सर। तुमचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। नमस्कार सर, भारतामध्ये 2,500 टन जवळपास सोनं भारताकडे आहे आणि भारताची गरज वर्षभराची जर बघितली तर जवळपास गरज म्हणण्यापेक्षा खरेदी भारतामध्ये जी होते ती 700 ते 800 टन इतकी वार्षिक खरेदी होते। सोन्यामध्ये म्हणजे फक्त एक मेटल म्हणून बघितलं जात नाही, तर एक भावनिक गुंतवणूक सुद्धा भारतीय मनाची सोन्यामध्ये आहे। तुम्ही पंतप्रधानांनी केलेलं आवाहन आणि भारताचा सोन्याबद्दलचा दृष्टिकोन काय सांगाल नेमकं? मला ना हे सगळं पंतप्रधानांचं विधान मी ऐकत होतो आणि त्याच्यानंतरची टीका वगैरे सगळी बघत होतो, त्याच्यावर प्रश्न आला तर नंतर बोलेनच। पण मला 1925 सालचा एक पिक्चर आठवला आणि तो पिक्चर आहे चार्ली चॅप्लिन यांचा मूकपट, ज्याला पुढे म्युझिक लावून तो चित्रपट 1942 का 43 मध्ये मला वाटतं पुन्हा प्रदर्शित झाला आणि इट्स वन ऑफ द बेस्ट फिल्म ऑफ चार्ली चॅप्लिन। त्याचं नाव आहे गोल्ड रश आणि तो गोल्ड रश अशा करता आहे की अलास्का मधल्या अत्यंत बर्फाच्छादित विषम हवामानात, गोठवून टाकणाऱ्या थंडीत आणि विलक्षण उपासमारीत, म्हणजे किती उपासमार तर आपल्या बुटाचं चामडं शेवटी चिकन वाटायला लागतं आणि ते सुद्धा खाल्लं जातं। अशा अवस्थेत माणसं कशाचा शोध घेत आहेत, तर माणसं शोध घेत आहेत तिथे असणाऱ्या, असं ऐकलेल्या सोन्याचा शोध घेत आहेत। त्याच्यावरून मानवी वृत्तीवर त्यांनी फार मोठा आघात केला होता। चार्ली चॅप्लिन इज अ ग्रेटेस्ट एक्झाम्पल ऑफ कॉमेडी अँड ट्रॅजेडी पुट टुगेदर। मला आज ते आठवायचं कारण 1925 ला जेवढी भारतामध्ये सोन्याची आवड होती किंवा सोन्याचा हव्यास होता, त्याच्यापेक्षा कित्येक जास्त पटीनं तो आता वाढलेला आहे असं मला दिसतं। म्हणून तो चित्रपट आणि त्यातल्या भावना आज मला इथे आठवल्या आणि ते आजही रिलेव्हंट आहेत। याचं कारण असं आहे की आपण एक सक्षम असा मध्यमवर्ग ग्लोबलायझेशन नंतर निर्माण केला। त्याच्यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत आहेत। या देशातली 3 रेव्होल्युशन्स कारणीभूत आहेत। पहिलं रेव्होल्युशन ग्रीन, त्यांनी अन्नधान्याच्या बाबतीत आम्ही सुरक्षित बनलो। दुसरं आहे व्हाईट रेव्होल्युशन, त्यांनी दुधाच्या बाबतीत, आणि तिसरं आयटीचं रेव्होल्युशन, त्याच्यामध्ये आम्ही बॅलन्स ऑफ पेमेंट आमच्या बाजूनं झुकवण्यामध्ये काहीसे यशस्वी झालो। या 3 गोष्टींमुळे, उदारीकरणामुळे, प्रायव्हेटायझेशनमुळे एक मोठा असा आमच्याकडे मध्यमवर्ग निर्माण केला, ज्याची संख्या साधारणतः 40 कोटीच्या आसपास काही वर्षापूर्वी होती। परंतु आता आत्मनिर्भर भारत आणि इतर सगळ्या गेल्या 10 वर्षातल्या 15 वर्षातल्या जी आमची आर्थिक वाढ आहे ती 15 ते 20% होते आणि त्याच्यामुळे एक मोठा वर्ग या मध्यम वर्गाच्या यादीत येतोय।
आणि त्यांची गुंतवणूक कशात आहे? तर त्यांची गुंतवणूक सोन्यामध्ये आहे. आणि ही सोन्यातली गुंतवणूक का आहे? तर तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे भावनिक हा त्यातला एक भाग आहे, आणि दुसरा भाग आहे की याच्यातनं आपल्याला परतावा भरपूर मिळू शकतो, अशा प्रकारची काय म्हणू ज्याला आपण, त्यांची समजूत आहे. समज आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मॅक्रो इकॉनॉमिक म्हणजे एक एक देश पातळीवर जर आपण विचार केला तर काय चित्र दिसतं सोन्याचं? मी तुम्हाला आकडेवारीच सांगतो. आपल्याकडे जे सोनं लागतं त्यातलं जवळपास 90 ते 95% सोनं, 95%च म्हणा तुम्ही, 95% सोनं आपल्याला आयात करावं लागतं. या देशामध्ये जे म्हटलं जातं ना की तुम्ही काठीला सोनं लावून काशीच्या यात्रेला जात होतात, ते सोनं इथे बनत नव्हतं. ते सोनं परदेशातून यायचं, आणि त्या काळात सुद्धा परदेशातून यायचं. ते जे सोनं होतं ते सोनं आयात करण्याकरता आपल्याला 72 अब्ज डॉलर्स दरवर्षी मोजावे लागतात. म्हणजे ट्रान्झॅक्शन कसं होतं हे ढोबळ मनाने सांगतो. दिस इज नॉट कमर्शियली करेक्ट, पण एक समजावं म्हणून मी सांगतोय. आपण जेव्हा जातो आणि कुठल्या तरी गोल्ड चेन कडून किंवा कुठल्या तरी सोनाराकडून आपण सोनं विकत घेतो. आता हे जे विकत घेतो ते तुम्ही रुपयात घेता. मग तो सोनार त्यांच्या होलसेलर कडून किंवा ह्याच्यातनं सोनं विकत घेतो. ती चेन आहे, त्या सगळ्यापर्यंतची प्रक्रिया ही आपल्याकडे रुपयात होते. परंतु जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ते सोनं या देशात मागणी बघून परदेशातनं आणतं, तेव्हा त्यांना रुपयात पैसे देऊन चालत नाही, तेव्हा त्याने ते डॉलरमध्ये द्यावे लागतात. डॉलरमध्ये द्यायला. म्हणजे 72 अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम दरवर्षी या देशामध्ये आपण खर्च करतो. कशावर? तर या देशातल्या गोल्ड रशवर. म्हणून तो मला, आणि ही डिमांड दरवर्षी कितीने वाढत असावी? 24 ते 25% वाढतीये. या मागच्या 25 सालच्या दिवाळीमध्ये जो दागिन्यांची विक्री झाली, सोन्याची खरेदी झाली, त्याचा आकडा त्याच्या आधीच्या वर्षी झालेल्या सोन्याच्या आकड्यापेक्षा, खरेदी विक्रीपेक्षा जवळपास 15 ते 20% जास्त होता. संपूर्ण जगातल्या सोन्याच्या व्यापारामधला भारताचा वाटा जवळपास 16% इतका मोठा आहे. वी आर द 5th लार्जेस्ट गोल्ड इम्पोर्टिंग नेशन ऑन द अर्थ. आता हे सगळं आपल्याला परवडणार आहे का? याचा एक विचार करायची गरज आहे. याचं कारण असं आहे, जर आपल्याला विकसित भारत हे स्वप्न साकार करायचं असेल तर परकीय गंगाजळी जेवढी स्ट्रॉंग आहे ना, तेवढंच तुमच्या अर्थव्यवस्थेचे हे सगळे पिलर स्ट्रॉंग पाहिजेत. आज आपला सर्वात जास्त आयात कशात आहे? तर तेलामध्ये आहे, खाद्यतेलामध्ये आहे, आणि क्रूड ऑइलमध्ये पण आहे. क्रूड ऑइल. आता त्यांची जी किंमत आहे ती $770 इतकी 775 बिलियन डॉलर एवढी मोठी आहे. म्हणजेच हा जर आकडा तुम्हाला आकड्यात सांगायचा झाला आणि जो तुमच्या कॅल्क्युलेटरवर आपल्या प्रेक्षकांनी टाईप करायचा प्रयत्न केला तर एवढा मोठा कॅल्क्युलेटर पण कोणाकडे नसेल. तो आकडा काय ते मी तुम्हाला सांगतो. 7,55,403 कोटी रुपये. 7,55,403, 7 लाख कोटी आहेत. एवढा आकडा आपल्याला आपल्या याच्यात टाईप तरी करता येणार आहे का? जर तुम्हाला विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल, की जशा प्रकारचं स्वप्न यापूर्वी आपल्याला कधी कुठल्याही पंतप्रधानांनी समोर ठेवलेलं नव्हतं, आपण पंचवार्षिक योजनांमध्ये खुश होतो, तर मला सांगा तुम्ही, नवीन येत जाणारा जो मध्यम वर्ग आहे तो जर फक्त सोन्यातच गुंतवणूक करत असेल आणि त्याच्यातनं आपण बाहेरून पैसे आणत, बाहेरचे पैसे आपल्याला द्यावे लागत असतील, तर आपली अर्थव्यवस्था खरोखरच सक्षम राहणार का, होणार का आहे त्याच्यापेक्षा याचा विचार करायची गरज आहे. वी विल बी द फर्स्ट इकॉनॉमी, सेकंड इकॉनॉमी इन द वर्ल्ड, पण तरी देखील हा एक त्यातला दोष कायम राहील. तो दोष दूर करण्याकरता म्हणून पंतप्रधानांनी युद्धसदृश्य परिस्थितीमध्ये आवाहन केलं. ते आवाहन अतिशय प्रामाणिकपणे आणि सच्च्या दिलाने केलं. ते त्याच भावनेनं, देशप्रेमाच्या आपण स्वीकारलं पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. यापूर्वीच सुद्धा आपण, कारण टीका टिप्पणी आता काय होते त्यावर आपण नंतर येऊच, परंतु यापूर्वी सुद्धा पंतप्रधानांनी वारंवार आवाहनं अशा प्रकारची केलेली आहेत जेव्हा जागतिक किंवा देशांतर्गत परिस्थिती ही विपरीत होती. अगदी आपण शास्त्रीजींच्या शास्त्रीय उपवास ज्याला म्हणलं जायचं तिथपासून सुरुवात केली तर त्यांनी एक राष्ट्रीय उपवास पाळावा, सोमवारी संध्याकाळी जेवू नये, हॉटेल्स बंद असावीत, असं एक केलेलं होतं आवाहन. अर्थात त्यांनी त्याच्यासाठी कृती पण केली होती स्वतः सुद्धा काही.
इंदिरा गांधींनी 1971 मध्ये सोन्या खरेदी करू नये असं आवाहन केलेलं होतं. त्यानंतर सुद्धा आपण बघितलं की गल्फ जेव्हा वॉर आलं तेव्हा जी हां सर 2013 साली आपल्याकडे चिदंबरम होय अर्थमंत्री होते, तेव्हा त्यांनी आवाहन केलं होतं त्यांनी आवाहन केलेलं की होतं. होय दरवर्षी इतकं सोनं, त्यांनी तर मंथली आकडेवारी पण दिलेली होती, दरवर्षी इतक्या प्रचंड प्रमाणात सोनं आपण खरेदी करणं आंतरराष्ट्रीय बाजारातून आपल्याला परवडणारं नाही, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. ह्याची पार्श्वभूमी काय माहितीये का तुम्हाला? एक थोडक्यात आकडे देतो. गेल्या 25 वर्षामध्ये आपण किती परकीय चलन या सोन्याच्या हव्यासापायी गमावलंय, तर तो आकडा आहे 44 लाख कोटी. विचार करा, 44 लाख कोटी या आकड्यामधले अगदी 10% जरी वाचले असते आणि 4,40,000 कोटी जर उपलब्ध झाले असते, तर तुम्हाला सांगतो किती हॉस्पिटल्स, किती रस्ते, किती भुयारी रस्त्याची कामं, किती मेट्रो, त्याच्यानंतर किती कोस्टल रोड, किती ट्रान्स हार्बर लिंक्स, किती विमानतळ, सर्व ट्रेन एसी झाल्या असत्या भारतातल्या, किती शाळा, रुग्णालय, काय काय उभं राहिलं असतं 4.5 लाख कोटीमध्ये. परंतु आपण या हव्यासामुळे आज हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या घरात, त्याच्या लॉकरमध्ये किंवा त्याच्या बँकेच्या लॉकरमध्ये असं सोनं पडलेलं आहे की जे मागच्या 1-1.5 वर्षात त्यांनी काढलं सुद्धा नाही, त्यांनी हात सुद्धा लावला नसेल. सणासुदीला कधीतरी येणार आहे ते. ही जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती इन्व्हेस्टमेंट आता यापुढे जर आपण अशीच करत राहिलो तर या देशाला अशाच प्रकारे सोनं आयात करत राहावं लागेल. आणि ही जी गोल्ड रशची भावना आमच्यामध्ये आहे, ती या देशाला इतकी अडचणीत आणते. तुम्हाला मी सांगतो काय होतंय ते. आपण 5 राष्ट्रांकडून घेतो: बोलिव्हिया, रशिया, स्वित्झर्लंड, युरोपातला आणखीन एक देश आहे, आणि मला वाटतं गल्फ देशांकडून घेतो. आता याच्यात होतंय काय की आपण त्यांना त्यांच्या करन्सीत पैसे देतो. आता त्या ज्या उत्खनन करणाऱ्या सोनं काढणाऱ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांची मालकी ते जे काढतात त्यांच्याकडे नाही आहे. नीट समजून घ्या हा विषय. मोदीजी का म्हणतायत ते, तर त्यांची कंपनी ही फायनान्स कंपन्यांकडे आहे, आणि त्याच फायनान्स कंपन्यांमधले जे गुंतवणूकदार आहेत त्यांना याचे परतावे मिळतात. प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होतो, आणि मग त्या परतावा मिळणाऱ्या कंपन्या पुन्हा भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणतात आणि इथल्या कंपन्यात गुंतवतात, त्यातनं पैसे मिळवतात आणि ते पुन्हा त्यांच्या देशात घेऊन जातात. म्हणजे एक प्रकारे त्यांची इकॉनॉमी फळफळते आणि आमची इकॉनॉमी मात्र त्याची गती मंदावते. आणि आपल्या देशात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जेवढ्या येतात ना, त्याच्यापेक्षा सुद्धा आपली सोन्याच्या आयातीची किंमत कित्येक पटीने जास्त आहे. मग मला तुम्ही सांगा, आपण आयात करतो, त्यांचं घर भरतो, आणि त्यांच्या श्रीमंतीतून इथे गुंतवणूक येते, आणि पुन्हा त्या गुंतवणुकीतून पिळवणूक करून ते त्यांची घरं भरतात. पर्यायाने आपण गरीब होत राहतो. हे जर अर्थचक्र, दुष्टचक्र आम्हाला तोडायचं असेल, जगातली 4थी अर्थव्यवस्था झालो आपण, अभिनंदनच आहे. पण एक लक्षात घ्या, दरडोई उत्पन्न हा जर विषय आपण काढला तर 140 कोटी भारतीयांसाठी $4.3 ट्रिलियन इकॉनॉमी हे काही फार भूषणावं नाही आहे. तुम्हाला मी सांगतो, देर इज अ स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट, आणि आपण नक्कीच ह्याच्यात तिप्पट चौपट प्रगती करू शकतो जर आपल्या आर्थिक सवयी आणि शिस्ती आणि भावनांवर नियंत्रण आपण करू शकलो तर हे शक्य आहे. आज ज्या पद्धतीने सोन्याच्या खरेदीची उच्चांक दरवेळी आपण गाठतोय, विच इज नॉट अ गुड थिंग. तर मला तुम्ही सांगा, या देशामध्ये परकीय चलन आपण साठवून ठेवणार कसं? याचा अर्थ आपल्याकडे परकीय गंगाजळी कमी आहे का? अजिबात नाही. आपल्याकडे, आपल्या देशाला चायनाशी कम्पेअर केलं, तुम्ही इतर इकॉनॉमीशी कम्पेअर केलं तर वी आर व्हेरी गुड. मग क्रूड ऑइलचा आपल्याकडे साठा कमी आहे का? अजिबात नाही. आपल्याकडे खाद्यतेलाचा साठा कमी आहे का? अजिबात नाही. रासायनिक तेलांचा साठा कमी आहे का? अजिबात नाही. तो साठा पुरेसा आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये याच्या ज्या किमती आहेत त्या अनाकलनीयरित्या वर खाली होत आहेत. त्याच्या किमती कित्येक पटीनं वाढल्या आहेत, आणि त्यामुळे आज ऑइल कंपन्यांचा तोटा हा 1200-1500 कोटी दिवसाला एवढा वाढलेला आहे. हा किती काळ आम्ही पोसत राहणार आहोत? याचं कारण, हे युद्ध कधी संपेल हे इराणही सांगू शकत नाही,
आणि ट्रम्पही सांगू शकत नाही अशा पॉइंट ऑफ नो रिटर्न पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि त्याची झळ आम्हाला लागते. मग जरी आम्ही युद्धात प्रत्यक्ष सहभागी नसलो तरी त्याच्या बाधित अशा वर्गात आम्ही आहोत. जर घरातल्या वडीलधाऱ्या माणसांनी अशा वेळेला काटकसरीनं राहा असं आवाहन केलं तर त्याच्या विरोधात उभं राहायचं कारणच काय मला कळत नाही. ही गोष्ट देशहिताची आणि हा निर्णय राजकीय नाहीये, हा निर्णय आर्थिक आहे. इथे दुसरं कोणी दुसऱ्या विचारसरणीचा जरी पंतप्रधान असता तरी त्यांना देखील अशाच प्रकारचा कठोर कानटोचणी करावीच लागली असती. सर, आपल्याकडे एक असा हे वर्ग आहे की जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही प्रकारचं आवाहन केलं ते चांगलं भलं बुरं याच्याबद्दल कुठलाही विचार न करता तातडीने लगेच त्याला विरोधी प्रतिक्रिया देण्याची एक प्रवृत्ती आहे. आणि त्यामध्ये अगदी आपण बघितलं तर सेलिब्रिटीज पासून ते राजकारण्यांपर्यंत आणि ज्यांना फारसं काही त्यातलं गम्य नाही असेही लोक त्यावर लगेचच बोलायला सुरुवात करतात. एक त्यातलं मी गोष्ट फक्त सत्य मानेन की जे सांगितलं जनतेने करावं ते प्रत्यक्ष त्यांच्या मंत्रिमंडळातल्या लोकांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांनी केलं पाहिजे. जर त्याची उदाहरणं आता आपल्या समोर आली तर टीका करायचं काही कारण नाहीये. आता याच्यावर ज्या बेछूट टीका झालेल्या आहेत की पंतप्रधानांनी सुद्धा सायकलनी फिरावं याच्यावर की दुसरी हास्यास्पद गोष्ट नाही. पंतप्रधान म्हटल्यानंतर त्यांचे काही प्रोटोकॉल्स आहेत, त्याचे काही सुरक्षेचे प्रश्न आहेत. त्यामुळे त्यांना जेवढ्या प्रकारच्या गाड्या आणि जेवढ्या प्रकारचा ताफा उपलब्ध करून द्यायला लागेल तो द्यावाच लागणार आहे. त्याच्यात आपल्याला कमी करून चालणार नाही आहे. परंतु इतर लोकांनी काटकसरीनं राहावं याचं पालन आपण करतोय याच्या स्टोरीज त्यांनी सोशल मीडियावर टाकायला हरकत नाही. तसंही आपल्याकडे लाल दिवा आणि इतर तामझाम आता खूप कमी झालेला दिसतोय. एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही सर्व सुख उपभोगणार, आम्ही स्वच्छंदपणे वागणार आणि वर तोंड करून पुन्हा विचारणार अच्छे दिन कब आएंगे. अच्छे दिन जर असं बेछूटपणे आपण सोनं घेतच राहिलो आणि परकीय चलन देतच राहिलो तर कसे येणार याचं उत्तर पण दिलं पाहिजे. याचं कारण आज रासायनिक खतांची एक पिशवी बॅग जी आहे ती 3,000 रुपयाला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आहे. आपण 3,000 रुपयाला देतोय आपल्या देशामध्ये. मी तुम्हाला अनेक अशी गोष्टी सांगू शकतो की ज्या आपल्याकडे या सबसिडीचा किंवा इथल्या आर्थिक वातावरणाचा फायदा आहे. आपण नंतर एक वेगळा कार्यक्रम करू. आता मी तुम्हाला सांगतो, आज लंडनमध्ये या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी मुद्दामून पाहिलं, लंडनमध्ये किंवा न्यूयॉर्कमध्ये सेफवे आहे म्हणजे आपल्याकडचं जे मॉल वगैरे म्हणतो तशा प्रकारच्या गोष्टी, त्याच्यामध्ये $8ला 12 अंडी मिळत आहेत. $9. आज $9 म्हणजे त्याची किंमत किती झाली? 100 रुपयाला $1 मिळतो म्हणजे साधारणतः 900 रुपये झाले मॅडम. 900 रुपयाला 12 अंडी मिळत आहेत. आज तुम्ही मार्केटमध्ये जा आणि अंड घ्या, तुम्हाला 12 अंडी कितीला मिळतील हो? आपल्याकडे फार तर फार तुम्हाला सांगतो 125 रुपयाला जास्तीत जास्त. 125 अगदी 150 डोक्यावरनं पाणी. आता तुम्ही मला सांगा, आपल्याकडे 12 अंडी 150 रुपयाला आणि त्यांच्याकडे तीच अंडी ही 850 रुपयाला वेन यू कन्वर्ट इट इन टू इंडियन रुपीज. ही जी पॅरिटी आहे ना, या सगळ्याचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपली अर्थव्यवस्था कमकुवत अजिबात नाही आहे. 12 वर्ष तुम्ही काय दिवे लावलेत म्हणून प्रश्न विचारणारे काही राजकारणी आहेत आपल्याकडे. लक्षात ठेवा, आज मोठ्यातल्या मोठ्या शॉकमध्ये सुद्धा आपण सर्व्हाइव्ह होऊ शकतो. आपल्या इकॉनॉमीचं कौतुक जगातल्या अनेक अर्थतज्ञांनी केलेलं आहे आणि त्याहीपेक्षा ते कौतुक आपल्याकडे अनेक देशांच्या प्रमुखांनी सुद्धा केलेलं आहे. ट्रम्प यांनी मध्ये इंडिया इज अ डेड इकॉनॉमी म्हटल्यानंतर एक महान राजपुत्र त्याविषयी परदेशात जाऊन बोलायला लागले होते, पण त्याच्या इतका दुसरा बालिशपणा नव्हता. एक लक्षात घ्या, काय बोलतात त्याला अर्थ नसतो, म्हणजे ते काहीही बोलू शकतात. एक लक्षात घ्या की इतक्या मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग वाढतंय, इतक्या मोठ्या प्रमाणात जीएसटी वाढतोय. जीएसटी 1 लाख कोटी जेव्हा झाला त्याचं कलेक्शन, त्यावेळेला आपण काय जल्लोष केला होता. आत्ता ताजा होता आणि आता 2.25 लाख 2.5 लाख कोटीच्या आसपास आपण पोहोचतोय आणि त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही आहे. याचं कारण वी हॅव एंटर्ड अ डिफरंट लीग ऑल टुगेदर ॲज अ इकॉनॉमिक पॉवर इन द वर्ल्ड ऑफ नेशन. त्यामुळे भारत एखाद्या गोष्टीवर काय करतो, भारत ग्राहक म्हणून आज प्रत्येक देशाची एक स्ट्रॅटेजिक कमॉडिटी असते.
जशी ती सौदी अरेबियाची क्रूड ऑइल ही आहे. सौदी अरेबियाचा क्रूड ऑइलचा एक्सपोर्ट जेवढा आहे ना मॅडम, $135 बिलियन, त्यापेक्षा जास्त मागच्या वर्षी भारताचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे. आणि सॉफ्टवेअर एक्सपोर्ट काम करणारे फक्त 55 लाख लोक आहेत. जर न्यू एज्युकेशन पॉलिसी व्यवस्थित राबवली गेली तर 2030 साली तोच 55 लाखाचा आकडा 1,20,00,000, 1,25,00,000 सॉफ्टवेअर डेव्हलपर्स पर्यंत पोहोचेल. मग त्यावेळेला आपलं बॅलन्स ऑफ पेमेंटवर किती सकारात्मक परिणाम झालेला असेल मला सांगा. मग सर्वच बाजूनी या विषयात प्रयत्न करायला नको का? मग आत्मनिर्भरमध्ये आपलं इंटरनल कन्झम्पशन, इंटरनल मॅन्युफॅक्चरिंग वाढणं, तो पैसा आपल्या सर्क्युलेशनमध्ये येणं, आणि आपल्या घराघरात पडलेलं सोनं आपण जर वापरात काढलं. बरं, हे मोदी साहेब आत्ता सांगतायत तनिष्क ही जी टाटाची सर्वात टाटाची काय कंपनी मोठी होय. गोल्ड कंपनी आहे, त्या कंपनीने एक जाहिरात तयार केली होती आणि त्या जाहिरातीत सचिन तेंडुलकर होते. आणि सचिन तेंडुलकर त्यांचे ब्रँड अँबॅसेडर लोकांना आवाहन करतात आणि त्याच्यात काय सांगतात की तुमच्या घरात पडलेलं जे सोनं आहे ते सोनं तुम्ही या दिवाळीत बाहेर काढा आणि त्याचे नवीन दागिने बनवा. का तनिषला असं नसतं का सांगता आलं? त्यांचाच सेल वाढेल ना. पण त्यांनी सांगितलं दिस इज इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन. हे देशाच्या सेवेकरता आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याकरता आहे. $72 अब्ज हा आकडा जर 10% जरी आपण कमी करू शकलो आणि $5 अब्ज जरी कमी केले ना, तर तुम्हाला मी सांगतो या $5 अब्ज मध्ये एकट्या महाराष्ट्रासाठी असं वापरता येणार नाहीये. मी एक हायपोथेटिकल केसेस सांगतो, उगाच ते लगेच कट करून लोक त्याच्यावर ट्रोल करू नका आम्हाला. त्याची भावना लक्षात घ्या. त्या $5 अब्ज मध्ये मुंबईतल्या सगळ्या सबर्बन ट्रेन्स एसी होऊ शकतात. सगळे मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट कंप्लीट होऊ शकतात. महाराष्ट्रात आणखीन 20-25 ठिकाणी आपल्याला मेट्रो चालू करता येऊ शकेल आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांची कनेक्टिव्हिटी आणि नद्यांचं लिंकिंग सुद्धा आपल्याला करता येऊ शकेल. मग असा प्रोडक्टिव्ह यूज मध्ये पैसा ठेवायचा आहे का तुमच्या घरामध्ये पडलेल्या सोन्यात तो गुंतवून ठेवायचा आहे, याचा विचार फक्त करा असं त्यांनी सांगितलं. एका देशभक्तानं सच्चेपणानं आवाहन केल्यानंतर त्याला अशा प्रकारे ट्रोल करणं, हाच जर आमचा राजकीय आणि याचा धर्म असेल तर लखला बसो. यावरती म्हणजे भारतीय समाज म्हणजे आहे ते कशा पद्धतीने, कारण आपल्याकडे मी जसं म्हणाले सुरुवातीला तसं तुम्ही म्हणालात की लॉकर मधल्या सोन्याचा विचार करा, तर खरंच मी सुद्धा जेव्हा लॉकर मधल्या सोन्याचा विचार करते तेव्हा ते दागिने काढून वापरण्याची आता भीती वाटते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते घालून फिरणं रिस्की वाटतं आणि ही घराघरातली परिस्थिती आहे. पण खेडेगावामध्ये सुद्धा एक छोटी जी इकॉनॉमी आहे ती या सोन्याभोवती, कारण त्यातून तातडीने लगेचच पैसा मिळतो असा एक हे. आणि आणखी त्याला एक मार्ग सरकारने जो आणलेला आहे सुवर्ण रोख्यांचा, की प्रत्यक्ष सोनं खरेदी करू नका आणि बँकांमध्ये सुवर्ण रोखे खरेदी करा, म्हणजे त्याच्यासाठी गोल्ड डायरेक्ट बॉन्ड्स, यू मीन टू से गोल्ड गोल्ड बॉन्ड्स. गोल्ड बॉन्ड्स आहे म्हणजे. बरोबर आहे. त्याचा मार्ग अनेकांनी जोखाळलेला आहे आणि त्याच्यातनं चांगले रिझल्ट पण लोकांना मिळत आहेत. सवाल आहे की आपण स्वतःच्या पुढे जाऊन या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करणार आहोत की नाही. ही देशाची अर्थव्यवस्था ही आणखीन मजबूत व्हावी, आपण विकसित भारत हे स्वप्न आम्हाला कोणी दिलंच नव्हतं. 2047 साली हा भारत विकसित असला पाहिजे हे स्वप्न आम्हाला 2018-19 साली कोणी दिलं मला सांगा. तोपर्यंत आम्ही पंचवार्षिक योजनेतच खुश होतो. पंचवार्षिक योजनेचं जे काही भलंबुरं होतं त्याच्यावरच आमचं भविष्य होतं. पण 30-40 वर्षाचा विचार पुढे करायला पाहिजे. त्यानुसार आमच्या पॉलिसीज, ऍक्शन, स्ट्रॅटेजीज, प्रोग्राम्स हे सगळं असलं पाहिजे. हा विचार आमच्याकडे कोणी मांडला? आज स्वतः 18 तास ते प्रवास करतात आणि रात्रीचा विमान प्रवास करतात का तर हॉटेलमधला स्टे वाचला पाहिजे. एकही दिवस सुट्टी न घेता माणूस 12-13 वर्ष काम करतोय आणि आम्ही त्यांनाच प्रश्न विचारतोय की तुम्ही देशाची वाट लावलीत का? कोणी मोदी भक्त असायचं कारण नाहीये. ते दिसतंय समोर, ते सांगा तुम्ही मला. $72 अब्ज खर्च होत आहेत की नाही होत आहेत सोन्याच्या आयातीवर? $775 बिलियन कच्च्या तेलाच्या आयातीवर होत आहेत की नाही होत आहेत? हे परवडणार आहे का? मग अपारंपरिक ऊर्जा स्तोत्र, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर, हे सगळं अपरिहार्य नाही का? मला कम्प्लिटली मान्य आहे की या सगळ्याची अवस्था सुधारली गेली पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्ट आमच्या घराजवळ असला पाहिजे, तो स्वच्छ असला पाहिजे,
तो जलद असला पाहिजे, तो सुरक्षित असला पाहिजे. ही सगळी जादूची कांडी एका दिवसात तर नाही फिरणार ना. इट विल टेक सम टाइम. नो, आज मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं 10 वर्षापूर्वी काय होतं मला सांगा. पुण्याची परिस्थिती तीच आहे. पुण्यात तर 25 वर्ष चर्चाच चालू होती की खालून असावी जमिनीच्या का वरून असावी. आणि दुसरी गोष्ट, पुण्यात मेट्रो नको म्हणून एक महान नेत्यांनी पत्रक काढलं होतं पत्र की काढलं. पुण्याच्या मेट्रोमधून कोण 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 फिरणार आहेत. गणपती विसर्जनच्या दिवशी 5 लाखाच्या वरती, काही कित्येक लाख, मला आता आकडा नेमका आठवत नाही, कित्येक लाखाच्या वरती लोक फिरली. जर आणि तुमच्या रोज घराजवळ तुम्हाला उत्तम हवेशीर असा ट्रान्सपोर्ट मिळाला तर कोणाला नकोय मला सांगा. ती शहरं विकसित नाही का होणार. कंजेस्टेड एकाच भागात 65 उंच इमारती बांधायच्या आणि खुरड्यासारखं जीवन जगायचं, याच्याऐवजी विस्तारित दुसरं शहर निर्माण झालं. आणि तिकडे जर जलद गतीत 15, 20, 30, 40 मिनिटात मी पोचतोय तर मी का नाही राहणार तिकडे. कमी किमतीत मी उत्तम आयुष्य जगेन. मग ह्याच्याकरता म्हणून जर काही तोशीस सोसा असं जर कोणी आवाहन केलं तर आम्ही मात्र सगळे उपभोग घेणार आणि त्याकरता त्याग काही करणार नाही. तेव्हा ही जी त्याग भावना आपल्या देशवासियांमध्ये यावी याकरता त्यांनी जो विचार मांडला, त्या त्याग भावनेची खिल्ली उडवायची असेल तर उडवा. अर्थातच आपण बोलतो आहोत सोन्याबद्दल आणि पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद प्रतिसाद म्हणण्यापेक्षा जनतेने प्रतिसाद नाहीच, तीव्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात झाली. पण पंतप्रधानांनी आतापर्यंत ज्या पद्धतीची पावलं उचलली त्यामध्ये त्यांना जे हवं आहे ते हळूवारपणे जनतेकडून करून घेतलं आणि जनता तसं म्हटलं तर त्यांच्या पाठीशी आहे आणि ती या विरोधी गोष्टींना कितपत बळी पडेल माहिती नाही. सर, तेलावरती आपल्याला स्वतंत्र विषय करायला लागेल, परंतु सोने हा विषय आज आपण बंद करत असताना तुम्हाला आणखी काही महत्वाचं यामध्ये सांगायचं आहे का? मला एकच सांगायचं आहे की सोन्यातली गुंतवणूक ही किफायतशीर असण्यापेक्षा सुद्धा आज म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकींवर जास्त परतावा मिळतोय, ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण अर्थव्यवस्था मजबूत होते. शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळू शकतो इफ यू इन्व्हेस्ट इंटेलिजंटली, सिक्युअर्डली, तर ही वस्तुस्थिती आहे. मग अशा वेळेला एक जोखमीची वस्तू आणि ती लॉकरमध्ये ठेवून द्यायची की ज्याचा अर्थव्यवस्थेला काहीच फायदा होत नाहीये, हे कितपत शहाणपणाचं आहे याचा विचार करा की ज्याच्यामुळे आपला देश हा अधिकाधिक आर्थिक संकटाच्या खाईत जातोय. तेव्हा एक प्रामाणिकपणे एका देशप्रेमी नेतृत्वाने आवाहन केलंय, त्याचा विचार करा, एवढी विनंती मात्र मी नक्की करू शकतो. निश्चितच सगळ्यांनी याबद्दल विचार करण्याची गरज आहे. सोनं घेण्यापेक्षा बाजारामध्ये पैसा खेळता राहील अशा पद्धतीचं जर चलनवलन होत राहिलं आर्थिक दृष्ट्या तर त्याचा फायदा अधिक होऊ शकतो. परतावा म्हणाल तर गुंतवणुकीचे जे अनेक मार्ग आहेत त्यातून परतावा उत्तम मिळू शकतो. हा सगळा विचार करण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी 10 तारखेला आपल्या भाषणामध्ये काही गोष्टींची मला तरी वाटतं की नांदी केलेली आहे आणि ते पुढे त्याचं पाऊल कसं टाकतात हे आपल्याला येत्या काही काळात दिसेलच. 15 तारखेला त्यांना 5 देशांच्या दौऱ्यावर जायचंय, त्यामुळे ते लक्ष आपल्याला ठेवायचं आहे. सर, तुर्तास या विषयावर तुम्ही अगदी सविस्तरपणे बोललात आणि महत्वाचे आकडे आपल्या प्रेक्षकांसमोर मांडलेत. खूप खूप धन्यवाद. दर्शको, तुमचं जे मत असेल ते सुद्धा अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा. खरंच सोनं खरेदी करून ते जोखमीने लॉकरमध्ये ठेवणं, लॉकरसाठीचे पैसे भरत राहणं, या सगळ्या गोष्टी यावर विचार करण्याची पुनश्च एक वार गरज आलेली आहे, म्हणजे आवश्यकता आपल्या समोर आहे. याशिवाय लग्नाच्या नावाखाली म्हणजे वेडिंग सीझनमध्ये आपल्याकडे सगळ्यात जास्त सोनं खरेदी केले जातं, जवळपास 50%. त्यावरही जर साकल्याने विचार केला की खरंच तेवढी गरज आहे का, तर अनेक मुलींचे पिता हे या सोने खरेदीच्या संकटातून वाचू शकतील. समाज म्हणून आपल्याला एक विचार करण्याची निश्चितच गरज आहे. तुमची मतं कळवा. व्हिडिओ बद्दलचंही तुमचं मत असेल ते अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.